मला वाटतं या तयारीच्या कामामध्ये खरं तर माननीय आमचे नेते आणि आमदार अनिल परब आणि माननीय बाळा नांदगावकर हे दोघं जण त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं आयोजन नियोजन करतायत। त्यामध्ये आम्ही सहकार्य करायला आलेलो, कारण मुळात हा सगळा मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो। पुन्हा या वरळीच्या आमच्या विधानसभेच्या संघटक आहेत संबंध विभागाच्या, माझी महापौर आहेत, इथं बाजूला माझ्या उपविभाग गजानन चव्हाण आहेत। मी सगळेजण पाहणी नुसते बघायला येत नाही, आमच्याही डोक्यात खूप असतात की उद्याचा हा ऐतिहासिक मेळावा उभ्या महाराष्ट्राला डोळे दिपवून टाकणारा होणार आहे, पण त्याचबरोबर त्याचं नियंत्रणही छान व्हायला हवं ह्या दृष्टीनं इथं पाहतोय। आता हे पाहिल्यानंतर असं वाटतंय की काय होईल मला सांगता येत नाही, इतकं भन्नाट असेल ते। महाराष्ट्राचे डोळे दिपतीलच, पण काही मांजरं आडवी जाण्याचा प्रयत्न करतात बघू त्याच्या नाही। त्यांच्या आता त्यांचं शेवटी जागे होतात ना, त्यांना विचारा पहिल्यांदा आमच्या मोर्चाला परवानगी दिलीच तर हा विषय आला असता का? तुम्ही परवानगी देत नाही आणि आता आल्यानंतर तुम्हाला अडवू जायचंय। आम्ही सगळ्यावर मात करू, सोडून द्या। आणि सर परिणय फुके म्हणतात की ठाकरे हा ब्रँड नाहीये तर तो बँड आहे, कवितेमध्ये देखील कोण फुका गेलाय तो? फुके गेलेल्या माणसांचं तुम्ही काय घेताय? काय संख्या तुम्ही एक्सपेक्ट करतायत सध्या, किती लोक बघा आकडा काय आम्ही सांगू शकत नाही, उद्या तुम्हीच पाहायचं आणि सांगायचं, आम्ही नाही। काँग्रेस येणार नाही अशी बातमी आहे। पण मला कळत नाही, मुळात असं आहे की हा मराठीचा विषय, हा काय शिवसेना बीजेपी किंवा शिवसेना मनसे शिवसेना आणखीन कोणी असा काही विषय नाही आहे। हा विषय मराठी भाषेचा संदर्भातला विषय आहे आणि त्याला धरून ज्यांना ज्यांना मराठीबद्दल अस्मिता आहे येणार नाही म्हणजे असं काही नाही। आपण कुणाला व्यक्तिगत निमंत्रण आणि बोलवतो अशातला भाग नाही। पुढाकार घेणारी मंडळी आमची जी आहेत बाळा नांदगावकर किंवा अनिल परब हे व्यक्तिशः काही सर्वपक्षीय लोकांशी बोलत आहेत, त्यातले ज्यांना शक्य ते येतील। पोस्टर्स पण लागले फक्त मनसे किंवा शिवसेनेचे नाही, हे बघा आता ज्यांना वाटतं त्यांनी लावतात, बाकीच्यांना कोणा एक असं नका बोलू तुम्ही, आग चिडवा हे करायचा प्रयत्न करू नका। सगळ्यांनी लावू शकतात, कोणी प्रतिबंध केला का इतरांना लावू नका नाही ना, कशासाठी? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।